नमस्कार, मी सौरभ कोरटकर. जय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणी सुषमा अंधारे आक्रमक झाल्यात. फलटण पोलीस स्टेशन बाहेर सुषमा अंधारेंचा ठिय्या सुरू आहे. सुषमा अंधारे यांचं पोलीस स्टेशन बाहेर आंदोलन. सुषमा अंधारेंसोबत पोलिसांची चर्चा सुरू आहे. तपासावर बोलणं योग्य नाही, चाकणकर गोरेंना सांगा, सुषमा अंधारे यांच्याकडून पोलिसांना हे निवेदन देण्यात आलंय. दोषींवर कठोर कारवाई करा अशी मागणी सुषमा अंधारेंनी केली आहे. अल्लाह बोल, 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 अल्लाह बोल. याबद्दल आणखी माहिती घेऊ. आपले प्रतिनिधी प्रकाश शिंदे आपल्या सोबत आहेत. प्रकाश. नक्कीच सौरभ, नक्कीच सुषमा अंधारे ज्या साधारण 11च्या दरम्यान सातारा येथे आल्या आणि सातारामध्ये आल्यानंतर त्यांनी येथील जे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होता, संभाजी महाराजांचा पुतळा होता, त्यांना अभिवादन केल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनकडे आपला मोर्चा वळवला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ठिकठिकाणी अडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्या फलटण शहर पोलीस स्टेशन आहे या ठिकाणी आल्यानंतर पोलिसांना त्यांना आत येण्यासाठी मज्जाव केला आणि हा मज्जाव केल्यामुळे त्यांनी रस्त्यावरती पोलीस स्टेशनच्या समोरच जे आहे तो तिथे ठिय्या आंदोलन केलं. 2 तासाचं ठिय्या आंदोलन हे चालू झाल्यानंतर जे येथील उपविभागीय अधिकारी आहेत ते आधी विशाल खांबे हे सुषमा अंधारे यांची भेट घेण्यासाठी तिथे पोहोचले आणि याच वेळी सुषमा अंधारे यांनी जे मंत्री जयकुमार गोरे त्याचबरोबर जे यात 4 अधिकारी लोक आहेत त्यांची नावं घेऊन त्यांच्यावर काय कारवाई करणार असा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, धन्यवाद प्रकाश या माहितीबद्दल. दोषींवर कठोर कारवाई करा अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केलेली आहे. त्याचबरोबर प्रकरण तपासाधीन असताना त्याच्यावर प्रतिक्रिया देणं टाळायला हवं असं निवेदन सुद्धा सुषमा अंधारे यांनी पोलिसांना दिलं. त्यांचा रोख होता तो म्हणजे जयकुमार गोरे आणि रुपाली चाकणकर यांच्याकडे.